आणि लोकांना आता राजकारणापेक्षा शाश्वत विकास आणि रोजगार याला प्राधान्य द्यायचं आहे। आणि मेडिकलच्या दृष्टिकोनातून आम्हाला खूप मोठं आमच्या अडचण आहेत। आम्हाला कोल्हापूर किंवा बेळगावशिवाय पर्याय नाही आणि आयुष्यमान हॉस्पिटल झाल्यानंतर आम्हाला चांगल्या पद्धतीने प्रत्येक गावातल्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक घटकाला आपल्याला ह्याचं साध्य चांगलं होणार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काम करतोय। जनता हसन मुश्रीफ हे स्वतः महायुतीमधल्या समन्वय समितीचे सदस्य आहेत आणि त्यांच्याच जर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे युती तुटताना पाहायला मिळत असेल तर भाजपने नाराजी व्यक्त केली नाही? खरं तुम्ही आनंद पण व्यक्त करा की आपल्यामुळे चंदगड विधानसभेच्या काही छोट्याशा शेतकऱ्यांचा मुलगा आमदार झाल्यामुळे त्या आमदारमुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलीत, हे तुम्ही काय नाकारता? आनंदाची गोष्ट आहे। आणि मुश्रीफ साहेब महान मोठे नेते आहेत, मी खोटं बोलू शकत नाहीत, कारण मी त्यांना वारंवार बैठक झाली आणि मी विनंती केली। 3 नगरपालिका आहेत, चंदगड, आजरा, गडिंग्लज। माझी एक कार्यकर्ता म्हणून माझी विनंती होती की मुश्रीफ साहेबांना मी 2 वेळा भेटी झाल्या, मला कळवतो म्हटलं, आणि कुठं कळवलं नाहीये। पण सोशल मीडिया असेल किंवा काही नेते खासगीत म्हणायचे का बाहेरून वेगळे आहेत आतून एक आहे, असं काही नाही, हे खरी गोष्ट आहे ना। आता हे सर्व तुम्ही बघा ना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असल्यानंतर ते वारंवार बोलतात आणि ते आता सिद्ध करून दाखवलं त्यांनी, आला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, याच्यात काय खोटं नाहीये। नंदा खोटं बोलू शकत नाहीत। याबाबत मुख्यमंत्री किंवा समन्वय समितीचे प्रमुख बावनकुळे आहेत सुद्धा तुमच्या पक्षाचे, त्यांच्याशी काय बातचीत झालेली आहे का? ह्या विषयावरती स्थानिक पातळीवरती स्थानिक ज्या आघाड्या असतील, ज्या त्यांनी पक्षाने सरळ डायरेक्शन दिलेले आहेत की स्थानिक पातळीवरचे तुमचे निर्णय असतील तुम्ही घ्या, तरी सुद्धा तिन्ही पक्ष आपण एकत्र काम करत असतील मला विचारणा होती आणि माझा विचारण्याचा मी स्थानिक आमदार म्हणून मला विचारणं भाग होता। मी त्यांच्या कानी घातलं, कारण मला तो रिस्पॉन्स भेटलेला नाहीये, हे तुम्हाला हे सत्य परिस्थिती आहे।